अशा लाडक्या बहिणींना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे, त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद. यामध्ये ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे. अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला. आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर. आता सुरुवातीपासून विरोध करतायत. आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा. आणि त्यांची जागा त्यांना दाखवली. ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची. एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही. हा पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो. तर पहा, नुकतंच आता आपण पाहिलेले महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाईव्ह त्या ठिकाणी सांगितले 5 हप्ते दिले, 6वा हप्ता पण तुम्हाला दिलेला आहे आणि 7व्या हप्त्याच्या संदर्भात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. बघा, 7वा हप्ता जानेवारीच्या हप्त्याची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहता, तर तो हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहत आहोत. म्हणजेच खुशखबरच आहे तुमच्यासाठी, सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर खुशखबर काय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. तर पाहू शकता, बघा संपूर्ण माहिती. लाडकी बहीण योजना अपडेट आहे. राज्य सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. बघा, सध्या तरी तुम्हाला 1500 मिळतात, पण यामध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढवून 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तेव्हाच सरकार तुम्हाला देईल, ज्यावेळेस तुम्हाला त्याची गरज असेल त्यावेळेस. जर तुम्ही मागणी करणार नाही तर तुम्हाला ते मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं सर्वच्या सर्व महिलांनी, तेव्हा ते सरकारला समजणार आहे की 2100 रुपये महिलांना पाहिजेत. या योजनेत आतापर्यंत सरकारने 6 हप्त्यांची जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली आहे. प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण 6 हप्त्यांचे 9000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेत. बघा, आतापर्यंत 9000 रुपये आलेले आहेत 6 हप्त्यांचे, बरोबर. आता ज्या महिलांना आतापर्यंत 0 रुपये आले, त्यांनी जुलैमध्ये अर्ज केला होता, आधार कार्ड त्यांचं आता नुकतंच त्या ठिकाणी लिंक झालं आहे, त्या महिलांना पुन्हा एकदा 9000 रुपये ह्या ठिकाणी येऊ शकतात, कारण त्यांना जुलैपासूनचे पैसे वाटप होणार आहेत. ज्यांचे आधार कार्ड आता लिंक झालेत त्यांना 9000 रुपये येणार आहेत. त्यासोबतच जानेवारीचे 1500 अशा पद्धतीने 10,500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी महिलांना येणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी अतिशय काळजीपूर्वक, तुमचा आधार जर लिंक नसेल, जुलैमध्ये तुम्ही अर्ज केला, तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, कारण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, 9000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच बघा, काही महिलांना 6000 रुपये पण येतील. 6000 रुपये कशाचे? तर बघा, ज्या महिलांनी सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबरमध्ये अर्ज केला आहे त्या महिलांना, म्हणजे जवळपास 12 ते 15 लाख महिलांचे त्या ठिकाणी ती संख्या आहे. तर या 12 ते 15 लाख महिलांना अजून 1ही रुपया आला नाही, 0 रुपये आलेले आहेत, 1ही रुपये आले नाही. तर बघा, त्यामध्ये भरपूर महिला कमेंट्स करत नाही. ज्या महिलांना अजूनपर्यंत 1ही रुपया आला नाही, ज्यांनी सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरच्या एंडिंगला अर्ज केला आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज केला, ऑक्टोबरमध्ये अर्ज केला, आम्हाला 1ही रुपया आला नाही. तुमच्यासाठी पण खुशखबर आहे. खुशखबर काय? तर तुम्हाला पण बघा, या ठिकाणी टोटल 7500 रुपये येतील. टोटल 7500 कसे? बघा, जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज केला, सप्टेंबरचे 1500, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500. 1500 1500 1500 45 1560 आणि 1575, म्हणजेच काय, तर 7500 रुपये ह्या ठिकाणी येतील ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला त्या महिलांना. आता काही महिलांनी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केला आहे, तर त्या महिलांना 6000 रुपये येणार आहेत. 6000 रुपये पण ह्या ठिकाणी येतील, कारण आत्ताच आपण पाहिलं 6वा हप्ता ज्यावेळेस वाटप झाला त्यावेळेस जवळपास 12 लाख महिलांना ह्या ठिकाणी, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, आधार कार्ड लवकर लिंक करून घ्या, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. मी बघा, जी काही माहिती तुम्हाला देत असतो ती तुमच्या फायद्याची, ही संपूर्ण माहिती देतोय, ही तुमच्या फायद्याची माहिती, ही माहिती माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला
तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी तुम्हाला योग्य त्या परीने मदत करत असतो. भरपूर महिलांना मी सांगितलं होतं आधार कार्ड लिंक करून घ्या, त्या महिलांना 9,000 रुपये आलेत एकाच वेळी. बघा, एकाच वेळी म्हणजे सुरुवातीला 7,500 आले, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं अजून 1,500 पण येतील आणि ते 1,500 पण तुम्हाला आले. अशा पद्धतीने 9,000 रुपये महिलांना जमा झाले. त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा सांगतोय, ज्या महिलांचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक नसेल, जुलैमध्ये अर्ज केला आहे, त्यांनी जर आता लिंक केलं असेल तर त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी 9,000 रुपये ते आणि जानेवारीचे 1,500 असे 10,500 रुपये येणार आहे. ठीक आहे. आता बघा, पुढे जानेवारीच्या हप्त्यासंदर्भातची माहिती आपल्याला पाहायला मिळते की बघा, आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाण्याची शक्यता आहे. बघा, लवकरच जमा केल्या जाण्याची शक्यता आहे. का शक्यता आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. का शक्यता आहे त्याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे बघा, दरम्यान डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता काही महिलांना जानेवारीत या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी पण बातमी समोर आली. सरकारकडे योजनेसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यानंतर सरकारने या योजनेसाठी काही अटी केल्या आहेत. बघा, अटी ज्या आहेत त्या GR-नुसारच आहेत. त्यानुसार लाभार्थी महिला जर इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे आता तुम्हाला ठरवावे लागणार आहे. बघा, कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हालाच ठरवावे लागणार आहे. कोणत्याही एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता या महिलांना मिळणार नाहीत 1,500 रुपये. कोणत्या महिला? तर बघा, काही अटी आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहात का? कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. दुसरं, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही आहेत तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढचं, महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, जर तुम्ही सरकारी कर्मचारी तुमच्या घरात कोणी असेल तर त्या महिलांना लाभ मिळणार नाही. तुमच्या घरात कोणी नोकरीला आहे का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्याकडे कार वगैरे आहे का? 4 चाकी वाहन आहे का? असेल तर हो लिहून पाठवा, नसेल तर नाही लिहून पाठवा. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का? ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा काही अटी आहेत. आता 7वा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, 7व्या हप्त्यासंदर्भात नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजून महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही. मकर संक्रांत सण काही दिवसांवर आलेला आहे. या सणाचं औचित्य साधून राज्य सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार का? याबाबत लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे. तुमच्यामध्ये पण उत्सुकता असेल लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी. तुम्हाला काय वाटते, लवकरात लवकर पैसे मिळाले पाहिजेत ना? तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. याआधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर सरकारने लाडक्या बहिणींना आव्हाने दिली होती. आता सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं वाण देऊन त्यांचे संक्रांत गोड करणार का हे पण पाहावं लागणार आहे, कारण अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता बघा, हे सगळं झालं जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात, कारण नवीन वर्षात पहिलाच हप्ता आहे. जानेवारीचा हा नवीन वर्षात पहिलाच हप्ता आहे आणि मकर संक्रांतीचा सण पण आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने पैसे या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. सरकार लवकरच पैसे जमा करणार आहे. आता त्यानंतर महत्त्वाची अपडेट आहे बघा, एक तुम्हाला गुड न्यूज पण देतोय. ती गुड न्यूज काय ते पण आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण गुड न्यूज पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पहा, नवी दिल्ली, केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना कर परतावा जारी केला. बघा, केंद्र सरकारने जो कर परतावा आहे तो सर्व राज्यांना दिला आहे. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्त पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाटप केलं आहे. पाहू शकता बघा, काय म्हटलं आहे, विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी. आता कल्याणाशी काय, म्हणजेच महिला बाल कल्याण विभाग जे आहे त्यांच्या संबंधित खर्चांना वित्तपुरवठ्यासाठी पण केंद्र सरकारने म्हणजे सर्वच राज्यांना दिले आहे. तर महाराष्ट्राला पण तशा पद्धतीच्या निधीचं वाटप झालं आहे. बघा, केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली. केंद्रानं राज्यांना एकूण 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केलेले संपूर्ण राज्यांना. ठीक आहे. महाराष्ट्राला 10,930.31 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांचे आभार मानलेले. बघा, जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याला आता जो कर परतावा आहे तो त्या ठिकाणी केंद्राकडून मिळालेला आहे. किती? 10,930.31 कोटी रुपयांचा. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, महाराष्ट्र राज्यात आता जे काही डेव्हलपमेंट आहे त्याला त्या ठिकाणी निधी चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. आणि लाडकी बहीण योजनेसाठी पण जवळपास 1,400 कोटी रुपयांची ती तरतूद करण्यात आली होती. ती पण आता त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. ठीक आहे. 10,000 कोटी आले, 10,930 कोटी, त्यामध्ये 1,400 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी तरतूद केली होती. बघा, लाडकी बहीण योजनेची तरतूद झालेली आहे, त्यामध्ये पैसा पण आहे आणि केंद्राने आता कर परतावा पण दिलेला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण आता राज्य सरकारकडे पण पैसे जे ते त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हप्ता देण्यासाठी कुठलीही अडचण आता नाही आहे.
त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जानेवारीचे हप्ते जे ते वर्ग होणार आहेत. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.